तर कोल्हापुरातील पंचगंगेच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। पंचगंगा नदीची पाणी पातळी 27 फूट 2 इंचांपर्यंत पोहोचली आहे। कोल्हापुरात सुरू असलेल्या पावसामुळे पंचगंगेचं पाणी आता पात्राबाहेर पडायला सुरुवात झाली आहे। आपले प्रतिनिधी भूषण पाटील सध्या आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। भूषण, काय परिस्थिती आहे कोल्हापूरमध्ये? पंचगंगेच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ होते। गेल्या 3 दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दमदार असा पाऊस पडतोय आणि त्यामुळे पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होते। कालपासून या सगळ्या पाणी पातळीमध्ये जवळपास 5 ते 6 फुटांची वाढ झालेली आहे आणि परिणामी आपण बघू शकतो आता पंचगंगा नदीचं पाणी जे आहे ते पात्राबाहेर आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर यंदाच्या पावसाळ्यामध्ये तिसऱ्यांदा पंचगंगा नदीचं पाणी पात्राबाहेर पडलेलं आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय आता पंचगंगा नदी दुथडी भरून वाहतानाचं चित्र आहे ते पाहायला मिळतंय। सध्या पंचगंगा नदीवरील 12हून अधिक बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत आणि अजूनही जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम आहे आणि त्यामुळे या सगळ्या पाण्याच्या पातळीमध्ये अजूनही वाढ होण्याची शक्यता आहे ती वर्तवली जाते आणि त्यामुळे एकूणच नदीकाठच्या गावांना देखील आता काहीसा सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। गेल्या शहर आणि परिसरामध्ये आपण बघतोय पावसानं उघडीप दिलेली आहे, मात्र धरण क्षेत्रात मात्र पावसाची संततधार कायम आहे। अधूनमधून दमदार सरी पावसाच्या कोसळत आहेत आणि त्यामुळे या सगळ्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये अजूनही वाढ होणार आहे। राधानगरी धरणाचा जर विचार केला तर राधानगरी धरणाचे 4 स्वयंचलित दरवाजे उघडे आहेत, ज्यातून 7000 क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीमध्ये आणि पर्यायाने पंचगंगा नदीमध्ये सुरू आहे आणि त्यामुळे देखील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये पुढच्या काही तासामध्ये वाढ होणार आहे आणि त्यामुळे एकूणच आपण बघतोय गेल्या 2 ते 3 दिवसापासून जो काही पाऊस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पडतोय त्यामुळे पंचगंगेसह सर्वच नद्यांच्या पाणी पातळीमध्ये झपाट्याने वाढ होत असतानाचं चित्र पाहायला मिळतंय। धन्यवाद भूषण या सविस्तर माहितीबद्दल।